काही स्वप्न अजून पूर्ण करायची आहेत. काही कारणांनी माझं स्वतःचं घर होतं ते मला विकावं लागलं. तारेवरची कसरत बिंग अ सिंगल मदर होते. जवळच्या लोकांनी जे सांगितले, आपण कोणाचं वाईट केलं नाहीये, आपलं वाईट होणार नाही. 2 शिव्या देईन मी, पण मी रडत नाही बसणार किंवा ह्या माणसाने मला चुकीचा हात लावला हे माझ्या बाबतीत होऊ नाही शकत. PNG ज्वेलर्स प्रस्तुत #तिची गोष्टच्या नवीन एपिसोडमध्ये मी दर्शना तांबोळी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. स्वागत करूया अभिनेत्री नियती राजवाडे यांचं. नमस्कार. थँक्यू. काय म्हणतेस, कशी आहेस, व्हॉट्सअप? मस्त. छान दिसतेस, खूप छान दिसतेस. Thank सो आपण म्हणतो ना की आपण छान काम करत असू किंवा एक छान लाईफस्टाईल मेंटेन केली आणि आपण आतून खुश असलो की तो ग्लो दिसतो आपल्या चेहऱ्यावर. हे तेच सगळं आहे का? ग्लो तर कायमच दिसतो. टचवूड असं म्हण, दुःखात आहे, टेन्शन मध्ये आहे, स्ट्रगल मध्ये आहे, स्ट्रेस मध्ये, ग्लो कायम आहे. आणि मेन त्याच्यासाठी जे लागतं, खूप झोप. मी खूप झोपते, मी ठरवून झोपू शकते. आज आता शूट नाहीये तर मी मस्त विक्स लावणार, सॉक्स घालणार, माझं जाडं पांघरून घेणार आणि मी झोपून जाणार. ओके. पुढची स्वप्न बघायला. स्वप्न बघायला असं म्हणतात की पैसे लागत नाहीत, पण ते सत्यात उतरवायला खूप मेहनत लागते. खूप मेहनत, खूप पैसा, खूप तास, खूप वर्ष, खूप लागतं. अगदी. आणि तू आतापर्यंत बघत आलेली सगळी स्वप्न पूर्ण केली आहेत, करतेस? नाही. काही स्वप्न अजून पूर्ण करायची आहेत. काही कारणांनी माझं स्वतःचं घर होतं ते मला विकावं लागलं. माझ्या आईला ते एक दुःख राहतं की आपण दुसऱ्याच्या नावाच्या पाठीत राहतोय. तर ती आहे व्यवस्थित आहे तब्येतीने, अशीच व्यवस्थित असेपर्यंत मला तिला माझं स्वतःचं घर झालेलं दाखवायचंय. बिझनेस आहे, कॅफे स्वतःचं आहे, हेही तिला वाटलं नव्हतं, पण तिने खूप सपोर्ट केला. आणि तिने मला ह्या कॅफे सुरू करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने मोटिवेट केलं. मी तिला म्हटलं की आई, मी कधीच बिझनेस वगैरे केला नाही गं, मला जमेल का? तर तिने मला विचारलं, पहिल्यांदा जेव्हा मेकअपचा ब्रश हातात घेतला होता तेव्हा मेकअप जमला होता का? चुकलीस ना, ठीक आहे ना, एकदा चुकशील, फार तर काय होईल, हिट होईल. सो हे मोटिवेशनच जवळच्या माणसाकडनं मिळालं ना की, आणि आई जिथे बोलते ना तिथे काही चुकीचं होऊच शकत नाही. अगदी. आणि आता मालिका सुरू आहे तुझी झी मराठीवर, आणि प्लस तू मगाशी मला म्हणालीस की लेकाची 10वी सुद्धा आहे. खरं तर ही तारेवरची कसरत असते की आपलं कॅफे, आपलं पर्सनल लाईफ प्लस प्रोफेशनल लाईफ, राईट? कशी चालली आहे तारेवरची कसरत? तारेवरची कसरत, मालाडला कॅफे, वाया घोडबंदरवरनं शूटिंग, खूप तास ट्रॅव्हलमध्ये जातात. तिकडे गेल्यावर एक छान आपल्याला जे करायचंय ते करायला मिळतं. त्यामुळे ती तारेवरची कसरत ना, तिथे गेल्यावर तारेवरची कसरत नाही वाटत. मला जे हवंय ते मी करते. बरं, मी मजा करत करत काम करते. बरं, त्या मजा करण्याचे मला पैसे मिळतात, त्यामुळे अजून मजा येते. पण येस, तारेवरची कसरत बिंग अ सिंगल मदर होते, नाही असं नाही. पण ॲट द सेम टाईम माझा मुलगा खूप समजूतदार आहे. त्याला हे कळतंय की आत्ता आईने बाहेर जाऊन काम करणं गरजेचं आहे. कारण माझ्या लो पिरियडमध्ये पण त्याने मला पाहिलं आहे, त्याने मला सांभाळलं आहे. सो आता मला ती तारेवरची कसरत नाही वाटत. कारण फक्त रात्री एकदा कधीतरी त्याचा मेसेज येतो ना, आई तू कधी येणार, तेव्हा असं जरा हे होतं की आपण त्याला हवा तेव्हा वेळ देऊ शकत नाहीये का? कसं काही एवढं सगळं मॅनेज करत असेल, हा पहिला प्रश्न येतो. मला सांग की सोपं तर मी म्हणणारच नाही, सिंगल मदर काय आहे सिच्युएशन? जेव्हा हे सगळं झालं माझ्या आयुष्यात, पहिलं मी माझ्या मुलाला समजवलं की म्हटलं, मी एक स्त्री आहे, मी एक बाई आहे, मी एक मुलगी आहे, तू मुलगा आहेस. मी ज्या लहानपणी गोष्टींमधनं गेली आहे, मला जर मुलगी असती तर मी तिला समजवू शकले असते. फिजिकली तुझ्या बॉडीमध्ये जे चेंजेस होणार
ते तूच येऊन मला सांगायचंय, मला माहितीच नाही. मी त्याच्याशी डील करायचंय की अच्छा असं होतं का, ओके. आणि आत्ताचं जग असं झालंय ना की मुलं गुगलवर सगळ्या गोष्टी शोधतात आणि तो समजूतदार आहे. सेकंडली तारेवरची कसरत एक सिंगल मदर म्हणून तू म्हणशील ना तर खूप आहे. शिक्षण, त्यांच्या दररोजच्या गरजा, सगळं, कारण शेवटी येतं आर्थिक गणितांवर. खरंय. पण चालू आहे. नावच आपलं नियती आहे म्हटल्यावर का बात. किती मस्त, किती मस्त. आणि मला माझ्या आईनी किंवा माझ्या अगदी जवळच्या लोकांनी जे सांगितले, आपण कुणाचं वाईट केलं नाहीये, आपलं वाईट होणार नाही. ठीक आहे, ह्या आयुष्यातला एक छोटासा भाग होता, पान पलटलं, पुढचं पान चांगलंच येणार ह्याच्यावर विश्वास ठेव. ताई, पण मला जेन्युइनली तुला हा प्रश्न इथे विचारायला आवडेल की आता बरीच 4 वर्ष झाली आहेत की तू एकटीने मुलाचा सांभाळ करतेस आणि घडलं ते घडलं. प्रत्येकाला एक पास्ट असतो. या 4 वर्षात आपण आपल्या आयुष्याला आणखीन एक संधी देऊया असा तू कधी विचार नाही केलास? नाही वाटत. आता रिलेशनशिप्सवर विश्वास नाही राहिला, नाही वाटत. आणि सेकंडली आत्ता ह्या घडीला ना माझ्या मुलासाठी त्याची आई अख्खी त्याची आहे. उद्या जर मी वेगळ्या माणसाचा विचार केला समजा, तर कुठेतरी मी डिवाइड होईल. आधीच तो एका सिंगल पेरेंट बरोबर आयुष्य काढतोय, जेव्हा त्याला गरज आई आणि बाबा दोघांची आहे. ती जर व्यक्ती त्याच्या बरोबर नाहीये किंवा वेळ देऊ शकत नाहीये किंवा काही असेल, मग मी जर आई म्हणून सिंगल मदर म्हणते, तर मग माझी 100% जबाबदारी आहे की मी त्याला जेवढा जास्तीत जास्त वेळ देईन तेवढा गरजेचा आहे. ही एक प्रकारे माझी इन्व्हेस्टमेंट आहे विथ नो रिटर्न्स. त्याने मला परत तेवढा वेळ द्यावा अशी नंतर आयुष्यात माझी खरंच अपेक्षा नाही, कारण उद्या तो मोठा होणार, तो त्याचं लाईफ जगणार. पण कुठेतरी मला माझ्या मुलाबद्दल प्रचंड विश्वास आहे, कारण कुठेही काही झालं तरी आई मी तुला सोडून कुठे जाणार नाही, हे तो आत्ता बोलतो. आणि काही वर्षांनी शिंग फुटली, अक्कल आली, तरीही माझा मुलगा बदलणार नाही याच्याबद्दल मला विश्वास नाही, आत्मविश्वास आहे. ताई, आत्ता तू फार कॉन्फिडन्सने सांगतेस आणि हे खूप मस्त आहे. मी तुला बघतेय थ्रू आउट इतके दिवस, जेव्हापासून आपण पहिल्यांदा भेटलो. पण ना असं असतं की एकदा ते म्हणतात की पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. तू सुरुवातीला भांबवली होतीस की हे सगळं आपण कसं सांभाळणार मुलाला, एकटं राहणं, शून्यातून संसार सुरू करणं. हो, मला कित्येक रात्र झोप यायची नाही की माझं राहतं घर होतं, माझ्या त्या आयडेंटिटीच्या नावचं स्वतःचं घर होतं, ते एका रात्रीत मला सोडावं लागलं. एका रेंटच्या घरात येऊन राहायचं, मग तिथे रेंट भरणं, लाईट बिल भरणं. मी जर बाहेर गेले तर माझ्या मागे माझ्या मुलाला कसं सांभाळलं जाईल, कारण जेव्हा आपण दोघं एकत्र असतो तेव्हा मी शूटिंगहून लेट येणार आहे, बाबा तू थोडा वेळ सांभाळ, हे करता येतं. किंवा आपलं फील्ड असं आहे की कुठल्याही पाळणा घराशी आपण काही मॅचच नाही करू शकत. करेक्ट. कारण माझी जर 7ची शिफ्ट असेल तर मला 5:30ला घर सोडावं लागतं. मग तेव्हा कुठलं पाळणा घर उघडं किंवा 10ची शिफ्ट कधीच 10ला संपत नाही. बरोबर. मग तेव्हा कुठलं पाळणा घर. पण लकीली माझा मुलगा ज्या वेळेला पाळणा घरात राहायच्या पिरियडमध्ये होता तेव्हा सुद्धा मला इतकी छान सांभाळणारी एक आजी मिळाली. त्यांनी मला इतकं सांगितलं की तू काही काळजी करू नकोस, तो राहील आमच्याकडे, काही प्रॉब्लेम नाही. किंवा आता मोठा झाल्यावर मी जेव्हा सिंगल मदर आहे, माझी आई माझ्या मागे माझ्या मुलाला सांभाळते. माझी आई सुद्धा खूप फिरते, तिला फिरायला प्रचंड आवडतं आणि माझी तेवढी एकच इच्छा आहे की तिला फिरत राहायला देणं आणि मिळावं. सो ती कधी गेल्यावर आता सुमिरन एका ट्युशन टीचरकडे जातो, ती फॅमिली इतकी मला ॲडजस्ट करणारी आहे, राहू देत त्याला आमच्याकडे, काही प्रॉब्लेम नाही. सो बॅक ऑफ द माइंड कुठेतरी ते एक असतं की आपला मुलगा सेफ हँड्समध्ये आहे, मग काम करता येतं. म्हणजे एवढं सगळं आपल्या मागे घरी सुरू असताना सेटवर जायचं आणि रोज वेगळ्या वेगळ्या इमोशन्स पोर्ट्रे करायचे, राईट? ही जर्नी सांग मला.
म्हणजे निघतात का कधी घरचे इमोशन्स आपल्या सेटवर निघतात काम करत असताना? कारण इमोशनल स्ट्रॉंग असे बरेच सीन येत हो. असतात आपल्या वाट्याला. म्हणजे माझं जेव्हा सेपरेशन चालू होतं ना, तेव्हाचा एक सीन सांगेन. मी तेव्हा लेक माझी दुर्गा नावाची एक सिरियल करत होते, चंदू सरांची. तर त्याच्यात माझा आणि सई रानडे साने, आमच्या दोघींचं ना छान कॉम्बो असा असायचा की आम्हाला सीनमध्ये पण ना वेगळे 2 मार्क नसायचे. सई आपका मार्क इधर आहे म्हणजे नियतीचा बाजूलाच असणार, कारण आम्ही सतत एकत्र होतो. तर मी त्याच्यात ना अनमॅरिड नणंद दाखवली होते. माझं ठरता ठरता लग्न मोडलेलं असतं आणि मी माझ्या मोठ्याच वहिनीला ह्याचा हे करत असते की तुमच्यामुळे माझं लग्न मोडलं, माझ्या भावामुळे लग्न मोडलं. आणि त्याच्यानंतर ना एक सीन होता की नाही झालं माझं लग्न, आणि तो सीन माझ्या हातात आल्या क्षणापासनं मला इतकं डोळ्यातनं पाणी येत होतं, इतकं रडायला येत होतं. आणि ना आमचा डिरेक्टर होता दिनेश घोगळे. ते लोक ना सगळे मला त्या सिरियलमध्ये ना बॉबी प्रिंटच्या पोल्का डॉट्सच्या साड्या असायच्या, ड्रेस असायचे, तर मला ते सगळे ना बॉबी म्हणायचे. तर दिनेशने मला एवढंच जवळ सांगितलं, हा सीन कसा कर ना हे मी तुला समजवू नाही शकत, तू कर, तू जसा करशील ना तसा तो स्वीकारला जाईल. आणि तो केल्यानंतर ना त्याने कट म्हटलं ना मी रडायची थांबले. मी रडताना त्याला बघितलं तर तो रडत रडत बाजूला गेलेला होता. आणि हे काही रिलेशन्स आहेत ना, म्हणजे त्या सिरियलमुळे मला सईसारखी खूप सुंदर, खूप जवळची मैत्रीण मिळाली. आणि होतात सीन्स काही ना कनेक्ट होतात. किंवा तसं आत्ता मी जे गुजराती नाटक करते रोहिणीताईंबरोबर, छोटासा जम आहे की बायका पार्लरमध्ये सुंदर दिसायला येत नाहीत. प्रत्येक बाई सुंदर असतेच, त्या आपलं मन मोकळं करायला पार्लरमध्ये येतात. तर त्यात एक सीन आहे की मी माझं ना वय जास्त दाखवलंय, पण त्याच्यात माझ्या तरुणपणी माझ्या सासू आणि नवऱ्याने मला फार मेकअप बिकअप किंवा पार्लरला जायची मुभा दिलेली नव्हती. आणि आता मुलं झाली आहेत, आता मी म्हातारी झाले, मग मी आता पार्लरमध्ये कशाला जायचं. मुलं सुना म्हणतात तुझं पार्लर बिर्लर जाऊन असे लाली लपेटाने काळा वाढ असं करणार असशील तर आम्ही तुला डिसोन करू. तर माझं असं होतं की आधी नाही केलं, आता नाही केलं, मग करायचं कधी. मला पण सुंदर दिसायचे. मी माझे असे थोडेसे दात पुढे दाखवलेत, माझे पांढरे केस दाखवलेत. दुसऱ्या अंकात मी फुल मेकओव्हर करून येते. आणि रोहिणीताई मला सांगतात, आता केलंयस ना, आता पाऊल उचललंयस ना, आता नो लुकिंग बॅक, आता पुढेच जायचं. फार तर काय होईल, आत्ताही शिव्या घालतातच आहेत, अजून शिव्या घालतील, फाईन, तू तुझं लाईफ तुझ्या टर्म्स अँड कंडिशन्सवर जग. पण त्यातला तो जो एक उतार आहे की असं झालं, माझी सासू सासरे मला असं म्हणायचे, आता मुलं असे म्हणतात, तो उतारा आला की मला ना फार परिश्रमच घ्यावे लागायचे नाहीत. ते सर्वात जवळचं आत्तापर्यंतच्या नाटकांमधलं म्हटलंच तर ते खूप जवळचं नाटक आहे. एक तर त्यात रोहिणीताईंबरोबर काम करायला मिळालं, छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. आणि त्यात त्यांना बघता बघता की ॲट द एज ऑफ 74 काय फिरतात त्या. सो ते बघून आपण ॲट द एज ऑफ 50 उभं राहिलो स्वतःच्या पायावर तरी खूप आहे. असं झाली इंडस्ट्रीमध्ये. आता मी काय सांगू, त्याच्यावर तुला माझं खरं तर एज कळेल. मी माझं वयाच्या 5व्या वर्षी पहिल्यांदा लिटिल थिएटर सुधाताई करमरकरांचं नाटक केलं, वयाच्या 5व्या वर्षी. आता मी 45 आहे. तू 40 वर्ष काम करतेस. येस. लिटिल थिएटर, मग आविष्कार, दुर्गा झाली गौरी, चालूच आहे, स्ट्रगल चालू आहे, जर्नी चालू आहे. मध्ये ब्रेकही होता ना कामामध्ये. हो, ब्रेक होता. एक तर डिलिव्हरी झाली, सेकंडली मी खूप वर्ष मग गुजराती करत राहिले. कारण नाटकाचं कसं होतं का 3 तास गेलं आलं, आपल्या बाळाला वेळ देता येतो. पण बाळ झाल्यानंतर मात्र मी कॉमेडी एक्सप्रेस लगेच सुरू केलं. पण कॉमेडी एक्सप्रेस जे सुरू झालं ते झालंच, ती एक्सप्रेस आमची धावलीच 4-6 वर्ष. आणि ना घरामधनं जेव्हा कोण नसतं आपल्या घरामधनं या इंडस्ट्रीमध्ये, अशा वेळी इकडे येणं आणि स्वतःचं एक काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण करणं. माझ्या घरातनं खूप माणसं. एक्झॅक्टली. हे म्हणजे अनेकांसाठी ना अनेकदा सोपं होऊन जातं किंवा कठीणही होऊन जातं, कारण इथे ओळखीचं नसतं. पण जेव्हा आपल्या घरातलं कोणतरी इथे असतं तेव्हा एक तर त्यांनी केलेलं काम जपणं
आणि आपली ओळख निर्माण करणं ऑल टुगेदर ही वेगळीच गोष्ट आहे. तुझ्या बाबतीमध्ये काय घडलं की काय क्लिक झालं आणि तुला वाटलं आपण अभिनय करावा? माझी ॲक्टिंगला सुरुवात झाली विनोद हडप सरांमुळे. आम्ही एका कोणाच्या तरी फॅमिलीतल्या फंक्शनला भेटलो होतो. मी तेव्हा 5 वर्षाची होते. तर ते असतं ना, ते काहीतरी कार्यक्रम सुरू आहे तोवर लहान मुलांनी काहीतरी परफॉर्म करा, सुंदर काहीतरी सादर करा. तर त्याच्यात मी काहीतरी छोटासा उतारा का काहीतरी सादर केलं. तर त्यांनी विचारलं की तू नाटकात काम करणार का? तर तेव्हा आईने शिकवलं होतं अनोळखी माणसाशी बोलायचं नाही. ती माझी आई आहे, तिच्याशी बोला. सो ते म्हणाले की हा कॉन्फिडन्स सुद्धा, कारण म्हणे मुलं घाबरतात, लाजतात, बोलत नाहीत. किंवा बऱ्याच आयांना असं वाटतं की आमचा मुलगा काय करतो, पण प्रत्यक्ष जेव्हा करून दाखवण्याची वेळ येते तेव्हा करत नाहीत. सो त्यांनी आईला विचारलं, तिथून सुरुवात झाली. आणि मग सेम टाइम आविष्कारमधनं मी दुर्गा झाली गौरी करायला लागले. त्याच्यानंतर हळूहळू सिरियल्सकडे वळले. तेव्हा लहानपणी राजन वागधरे किंवा शशिकांत देशपांडे हे जेन्युनली चांगले प्रोड्युसर्स ज्यांच्याबरोबर मी काम केलं. मी आत्ता कुठल्याही एका स्पेसिफिक प्रोड्युसरबद्दल वाईट मत मी नाही, माझं मत वाईट आहे असं मी नाही म्हणणार, पण तो काळ खरोखर चांगला होता. वेळा ठरलेल्या होत्या. किंवा संध्याकाळी जाताना मी सचिनजींकडे काम केलंय. सचिनजी जाताना संध्याकाळी हसत मुखाने स्वतः ब्राऊन कलरचा एन्व्हलप देऊन स्वतः उभे राहायचे पाकिटं द्यायला. 3-3 महिने वगैरे तेव्हा खरंच थांबावं लागायचं नाही. आणि ते दिवस खरंच चांगले होते. मीनवाईल मग मी हिंदी करायला लागले. नाटक वगैरे, मराठी नाटक तर चालूच होतं सुयोगचं. मीनवाईल फॅमिली नंबर 1 केलं. त्यामुळे मग एक 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 पायरी पुढे 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 जात गेली. घरच्यांचा सपोर्ट होता या सगळ्यामध्ये अभिनयासाठी? येस, कायम. माझी आजी कित्येकदा माझ्याबरोबर दौऱ्यात यायची. दौऱ्यावर माझ्या आजीची सख्खी मोठी बहीण म्हणजे कोणते तुला सांगते, सरस्वतीबाई बोडस. श्यामची आई, त्याच्यामध्ये जी अलवण घातलेली आजी असायची ती माझी मावशी आजी, म्हणजे बाबांची मावशी. किंवा बाबा वैशंपायन म्हणून जुने नट होते, मी त्यांना पाहिलेलं नाही, पण तेही आमच्या फॅमिलीतले होते. सो घरातनं टोटल सपोर्ट होता. आणि मुलगी आहे, एकटीला नाही पाठवायचं ही स्ट्रिक्ट ऑर्डर आजीकडनं होती. कारण तिने माझ्या आजीबरोबर त्या काळात कामं केलेली होती. तो काळ अनसेफ होता असं नाही, पण लहान आहे, कधीही काही लागू शकतं. त्यामुळे घरातलं कोणीतरी तिच्याबरोबर कायम हवं. माझे बाबा बँकेत होते. सो तेव्हा शनिवार रविवार बऱ्यापैकी त्यांना सुट्टी असायची. किंवा प्रॉपर ते सुट्टी घ्यायचे आणि ते माझ्याबरोबर दौऱ्यावर यायचे. वेळप्रसंगी आई यायची, आजी यायची. किंवा माझी एक मावशी साताऱ्याहून तेव्हा आमच्याकडे राहायला आली होती, स्वाती मावशी म्हणून. ती बँकेत होती कामाला. ती तिच्या वेळा ॲडजस्ट करून मला नाटकाच्या तालमीला छबिलदासला घेऊन जायची. सो सपोर्ट येस. इवन सपोर्ट आजच्या तारखेपर्यंत आहे. अजूनही कित्येकदा माझी आई कुठेतरी बाहेर गेली आहे, सुमिरनला सांभाळायचा वेळ आहे, तर माझी मावशी येते, मावशीची मुलगी येते. सो आता तर तेव्हा मी 5 वर्षाची होते, आता ऑलमोस्ट 50 वर्षाची होत आली, तरी सपोर्ट हा आहेच. आत्ता ना म्हणजे सोशल मीडियामुळे किंवा बातम्यांमुळे आपल्याला माहिती आहे इंडस्ट्रीत काय चालतं, कशा प्रकारची इंडस्ट्री. पण जेव्हा तू सुरुवात केलीस तेव्हा खूप जास्त अवेअरनेस नव्हता या इंडस्ट्रीबद्दल, समज गैरसमज अनेक होते. अशा वेळी इकडे काम करताना, म्हणजे कळायला लागल्यापासून अशा वेळी इथे काम करताना तुला कधी दडपण, भीती किंवा एक बॅक ऑफ द माइंड विचार असायचा की आपण जातोय, आपण बरोबर करतोय का या इंडस्ट्रीमध्ये जाऊन कामासाठी? तुला खरं सांगू, खूप लहानपणापासून काम केल्यामुळे ना अजूनही लोकांना हे डायजेस्ट होत नाही की मी मोठी झाली आहे. ना माझ्या वागणुकीतनं ते वाटतं, ना माझ्या दिसण्यातनं वाटतं. आणि आहेत अनेक काय म्हणतात ते, भीती वाटण्यासारख्या गोष्टी या इंडस्ट्रीत घडतात. पण ॲट द सेम टाईम इट्स लाईक अ मिरर, आरशासारखं आहे. मी जर अशी वागले तर लोक माझ्याकडे त्या नजरेने बघणार आहेत. मी जर कोणाला माझ्या खांद्यावर हातच ठेवू दिला नाही तर त्याची हिंमतच होणार नाही ना. जर तो हात खांद्याकडे आला त्याच्या आधीच मी जर पिरगळला तर
कोणी हिम्मतच नाही करणार. आणि लकीली ना माझी एक इमेज मे बी मी आफ्टर ह्या सगळ्या माझ्या फेज नंतर अशी केली आहे, 2 शिव्या देईन मी पण मी रडत नाही बसणार किंवा ह्या माणसाने मला चुकीचा हात लावला हे माझ्या बाबतीत होऊ नाही शकत. कारण कुठेतरी ना मला आता हे कळलंय, शिव्या देणाऱ्या बायका पुरुषांना आवडत नाहीत, त्या त्यांच्याहून ओव्हरपॉवर झाल्यासारखं त्यांना वाटतं. मग मी 2 शिव्या घालीन. जर तू तुझ्या लायकीत वागत नसशील ना तर मग मी तुला 2 शिव्या घालणार, त्या ह्यानी तरी तुझी हिंमत होणार नाही. आणि लकीली आजवर असं खरंच कधी झालं नाही की आपल्या इंडस्ट्रीतले काही मोठे डिरेक्टर्स आहेत जे माझ्याबद्दल म्हणतात की बाईच्या फेजमध्ये बाईच्या आयुष्यामध्ये 3 फेजेस असतात, लहानपण, तरुणपण, म्हातारपण. नियतीच्या आयुष्यात तरुणपण नाहीच, ती लहान 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 दिसते, डायरेक्ट ती म्हातारी दिसेल. ती तरुण कधी वाटूच शकत नाही की नियतीवर लाईन मारावी असं आम्हाला कधी वाटूच शकत नाही. कारण हा म्हणजे आम्ही इतक्या लहानपणापासून तिला पाहिलंय, एवढ्या छोट्या मुलीवर कोणी लाईन मारतं का असं अजूनही त्यांचं मत आहे. की अजूनही तुला मोठा एवढा मुलगा झाला म्हणजे तू आमच्याहून मोठी नाही झालीस, तो तुझा मुलगा आहे, आमच्यासाठी तू अजूनही लहानच आहेस असं. हे छान आहे ना. पण लहानपण डायरेक्ट म्हातारपण. पण तुझ्या मते सगळ्यात पहिला मोठा ब्रेक कोणता ठरला तुझ्यासाठी आणि कसा घडला तो? नाटकात म्हणशील तर असामी असामी माइलस्टोन नाटक. आम्ही 9 महिने तालीम केली त्याची. त्याच्यानंतर काही दिवस आम्ही थांबवलं. आम्हाला वाटलं, मी तर लहान होते, 10वीत होते तेव्हा, 8वी 9वीत होते, हां 8वी 9वीत होते. त्यात मंगेश कदम आणि अमिता खोपकर काम करायचे. मंगेश काकांना 2 एक्झिट होत्या, बाकी अख्खा 3 तास ते स्टेजवर होते. सो त्यांना ना इतकं ते दडपण आलं होतं. सो आम्ही 9 महिने तालीम केल्यावर ते नाटक थांबलं रिहर्सल्समध्येच आणि मग पुन्हा जोरात आम्ही ते सुरू केलं. त्याच्यानंतर त्याचे भरपूर शोज झाले. हे नाटकात सिरियलचं म्हणशील तर फॅमिली नंबर 1. फॅमिली नंबर 1 वॉज माइलस्टोन. अजूनही त्याच्या पुण्याईवर अजूनही लोक मला ओळखतात की आपके जैसी दिखने वाली लड़की वो फॅमिली नंबर वो आप ही हो असं. मी अजूनही चेहऱ्यात प्रॉब्लेम तोच आहे ना की चेहऱ्यात फरकच झालेला नाही. बरोबर. अशी कदाचित मी वाढली असेल पण चेहऱ्यात नाही फरक झालेला. त्याच्यानंतर आत्ता लास्ट अगदी म्हणशील तर रिश्ता क्या कहलाता है मध्ये मी कॅमिओ केला, पण तो खूप लक्षात राहिला. त्या 2 लहान बाळांना सांभाळणारी आया, नॅनी जे हिंदीमध्ये एक नाव म्हटलं जातं, त्या नॅनीचा रोल मी केला, सुधा मावशी म्हणून. आणि लकीली आता गुजराती नाटकात सुधा काकी हेच कॅरेक्टर होतं माझं. त्यामुळे हे गुजराती नाटक माइलस्टोन्स असे म्हणशील तर टप्पे टप्पे आहेत. येस. आणि तू ना सुरुवातीपासूनच रंगभूमीचा खूप उल्लेख करतेस, नाटकाचा उल्लेख करतेस. खरं तर ती अशी गोष्ट आहे ना की तुम्हाला ती बऱ्याच गोष्टी शिकवते. उत्तम अभिनय, वेळेचं महत्व, सगळंच सांगते रंगभूमी. खूप मोठी मोठी माणसं म्हणतात की नाटकात काम करायचं, ते आम्ही कधी नाही सोडू शकत. मला सांग, तुझं आयुष्य रंगभूमीने कसं बदललं? शिस्त, वेळेवर पोहोचणं. मी जर 12ची तुला कमिटमेंट दिली तर माझ्या घरनं मला 11ला निघायला हवं. 11ला मी जर निघाले नाही तर मला तुला एक मेसेज करणं माझी जबाबदारी आहे की मी निघालेच नाहीये, त्यामुळे मी 12ला पोहोचूच शकत नाही. ही जबाबदारी, ही शिस्त, ही स्टेजने शिकवली. सेकंडली, आम्ही अशा लोकांबरोबर कामं केली आहेत ना, आत्ताच्या काही मी आसपास जे कामं करते त्याच्यात कित्येकदा ना असं जाणवतं की सिरियलमध्ये म्हणशील ना तर तुझा माझा क्लोज आहे, OS आहे, मी माझ्या वेळेला तुला क्यू देते पण तुझ्या वेळेला तू मला क्यू देत नाहीस. आपण आपल्या आपल्यात एक काहीतरी वर्किंग केलेलं असतं. बरोबर. असिस्टंट डिरेक्टर त्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात प्रत्येकाच्या नाही ठेवत ना. सो माझं आत्ता काही लोकांना हे सांगणं असतं की आपल्या स्पेसिफिक तुझ्या माझ्या रिलेशन बद्दल काही वेगळं लिहून येणार नाही. सो आपण आपल्या आपल्या गोष्टी ज्या वर्कआउट करतो ना, तर माझ्या क्यूच्या वेळेला तू हजर राहा, तुझ्या क्यूच्या वेळेला मी हजर राहते. पण ती शिस्त नाहीये ग आत्ताच्या काही लोकांमध्ये की माझं झालं ना मी निघून जाणार, आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली. पण आम्हाला ती गोष्ट इथे बसलेली आहे की ते काही करू देत,
त्यांचं कर्म त्यांच्याकडे, मी उभी राहणार, मी क्यू देणार म्हणजे देणार. मला ओके हा सीन डन झाल्याशिवाय मी माझ्या रूममध्ये जाणार नाही. ह्या काही गोष्टी आहेत, शिस्त म्हटलीस तर. अगदी. पण रंगभूमीने कसं बदललं आयुष्य? किती क्रेडिट आहे आज तू जे काही काम करतेस त्याचं रंगभूमीला? क्रेडिट म्हणजे पाठ पटकन होतं. कारण तिथे जरी आपण एक महिनाभर रिहर्सल करत असलो तरीही शो हा एकदाच होतो, तिथे नो रिटेक. त्यामुळे एकदा जे मी बोलेन ते परफेक्टच बोललं गेलं पाहिजे. सेकंडली तिथे माझ्या मागे काहीही घडत असेल ते कुठेही माझ्या चेहऱ्यावर दिसलं नाही पाहिजे. ह्या बाबतीत तुला एक छोटीशी गोष्ट सांगेन. असामी असामीचाच आमचा शो नाशिकला होता. चालू नाटकात मला ठसका लागला आणि मला माहिती होतं माझी आजी खूप सिरियस आहे. माझ्या आईने मला दौऱ्यावर जाताना आजीला नमस्कार करून जा हा, एरवी जसं जाते तसं जाताना नमस्कार करून जा हा, असं सांगितलं होतं. पण ना मला ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड काहीतरी वाटत होतं. तेव्हा आमच्या टीममध्ये ना फक्त अमिताताईकडे मोबाईल होता. तर ठसका लागला चालू नाटकात. मी कारण ते घराचा सेट होता. पाणी पिऊन परत आले, नाटक सुरू झालं. पण ना मला डोळ्यात पाणी येत होतं सतत आणि नाटक थोड्या वेळाने संपलं. तर अमिताताईंनी मला अगदी जवळ घेऊन विचारलं, काय झालं नियू, काय आहे? म्हटलं मला ना माझ्या आजीची खूप आठवण येते आणि मला असं काहीतरी वेगळं फिलिंग होतंय ग. हो ना, एवढंच ना, ठीक आहे थांबा, आपण तुला आजीला आपण फोन करूया. आजी उचलण्याच्या परिस्थितीत असेल तर ठीक आहे, नाही तर आईशी बोलते मी. अमिताताईंनी तिथून फक्त फोनवर आईला सांगितलं, अहो चालू नाटकात ना नियूला एक 10 मिनिटापूर्वी खूप जोराचा ठसका लागला. माझ्या आईने तिथून सांगितलं, हो आई आमच्या सासूबाई आत्ता गेल्या. हो का, झोपल्या आहेत का? बरं बरं ठीक आहे, यांना सांगा की नियती इथे बरी आहे आणि सगळं छान चालू आहे, दौरा संपून ती येणार आहे. हा ओके, तुम्ही 1 मिनिट आई नियतीशी बोलताय का? म्हणून 2 मिनिटं आई बोलली की आजी झोपली आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि कट्टू तिच्या 10व्याला मी पोहोचले. पण तिथे अमिताताई होती, शो मस्ट गॉन. कारण ती व्यक्ती तर गेली जिनी मला एवढं काय म्हणतात ते उभं राहण्यासाठी मदत केली होती, ती माझ्याबरोबर नाटकांच्या दौऱ्यात यायची, ती गेलेली आहे हे कळलंय. आत्ता जर नियतीला सांगितलं तर ती सगळे शो भी सोडून तिकडे जाणार. पुढचे काही दिवसांचे लोकांचे घर त्याच्यावर चालतात. त्यामुळे दोघांनीही तिथे काय म्हणतात ती समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड, टाइम दाखवलं. आणि तेव्हा मी खरंच लहान होते, त्या दोघींनी हे केलेलं. मला हे नंतर काही वर्षांनी अमिताताईंनी सांगितलं की हा आमचा असा असा जो फोन कॉल झाला होता, तेव्हा आईने मला तेव्हाच सांगितलं. पण शो मस्ट गो ऑन. काहीही झालं, तुम्ही दुःखात आहात, आनंदात आहात, तुमचा जो रोल आहे, जी तुमची भूमिका आहे ती तुम्हाला वठवावी लागणार. हे रंगभूमीने शिकवलं. किती मस्त, वा, खूप छान. पण ना ताई, ऑडिशन ही अशी गोष्ट आहे ना, आत्ता तरी सेल्फ ऑडिशन वगैरे प्रकार आहे, आधी असं नव्हतं. आधी जाऊन प्रत्येक ठिकाणी द्यावं लागायचं ऑडिशन. तुला इतक्या वर्षातलं कुठलं ऑडिशन लक्षात राहतं की मे बी ते खूप छान असेल किंवा अगदीच तू वाईट केलं असेल? मी फॅमिली नंबर 1 साठी जी ऑडिशन दिली होती ना, ती त्यांनी मला सांगताना एक वेगळंच कॅरेक्टर होतं आणि नंतर ते रिअल लाईफमध्ये सिरियलमध्ये जे झालं ते टोटली डिफरंट होतं. पण ती जी ऑडिशन होती ना, ती इतकी ती तेव्हा असं दाखवलेलं की देवभक्त असते आणि सतत काही झालं ओ भगवान. ते जेठालालच्या वाईफचं जसं कॅरेक्टर होतं तसं मला काहीतरी एक पालुपद दिलं होतं, ते तू बोलायचं सतत, असं त्या ऑडिशनमध्ये सांगितलं होतं. त्या याने मी ते प्रिपेअर करून सुद्धा गेले, पण नंतर ते खूपच कॅरेक्टर वेगळं झालं. पण ती ऑडिशन ना माझ्या डोक्यात बसली, इतकी सुंदर झाली होती. आणि आजकाल ऑडिशन शिवाय तर काही पर्याय नाही. त्याचं वाईट वाटतं कधी कधी. चॅनलमध्ये आता असे छान छान माणसं येऊन बसली आहेत की ते विचारतात आपने इससे पहले क्या किया है. मग मी सरळ विचारते की तुम्हारा जन्म कौन से साल में हुआ है. क्यों मॅडम. तर मग ते म्हणतात की 2002, 2003. मग मी सांगते की तू तुझ्या आईवडिलांच्या विचारातही नव्हतास ना, त्याच्या आधी मी एक हिट सिरियल केली आहे. कारण फॅमिली नंबर 1 98 to 2003 चाललेली सिरियल. त्या ज्या माणसाचा जन्मही झाला नव्हता तेव्हा ठीक आहे,
जो दिखता है वो बिकता है हे मी मान्य करते, पण हे तुम्ही विचारता निदान तुम्ही गुगल करा ना. करा. लकीली आजकाल गुगलवर सगळं असतं. आहे. असं आहे तर. ताई, पण या एवढ्या वर्षात कधी स्ट्रगल फेस केलास कामाचा? हो, लॉकडाऊन नंतर बरेच दिवस माझ्याकडे काम नव्हतं, किंवा अनेक तेव्हा विचार येऊन गेले की संपवावं का स्वतःला. बापरे. हो हो हो, अगदी. कारण सेम पिरियड होता ना, सेपरेशन तेव्हाच झालं, एकट्याने सगळ्या गोष्टी डील करण्याची वेळ, जबाबदारी तेव्हाच आली, लहान मुलगा, म्हातारी आई. त्यामुळे कित्येकदा असं झालं की लहान मुलाला सांगू शकत नाही, आईला सांगू शकत नाही. मग अशा वेळेला मी कोणाकडे बोलायचं. बरं, लॉकडाऊन ही फेज अशी होती की सगळेच त्यातनं जात होते, सगळ्यांचं आपलं आपलं दुःख होतं, त्यात मी अजून जाऊन दुःख कोणाकडे शेअर करायचं. पण एकदा असं विचार आला की आपण जर संपवलं तर या मुलाने आता कोणाकडे जायचं. मे बी त्याला त्याच्या वडिलांनी स्वीकारलं असतं, पण नसतं स्वीकारलं तर मग ॲटलिस्ट आपल्याबरोबर जशी आहे तशी. आणि त्याने आपल्याला सांगितले ना, आई तू जशा कंडिशनमध्ये ठेवशील तसं मी राहीन, फक्त मी तुझ्याबरोबर राहीन. जर तो माझ्यावर एवढा विश्वास दाखवतोय तर आपण का एवढ्यानी हार मानतोय. होईल 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 होईल. कित्येकदा त्या काळात सुसाईड अटेम्प्ट केलेत लोकांचे. असे व्हिडिओज पाहिल्यावर कित्येक लोकांचे मेसेजेस मी वाचलेले पाहिलेत की एवढ्याशा यांनी त्यांनी आत्महत्या का करायची. अजून 4 लोकांना तो भेटला असता तर कदाचित आम्ही कामं दिली असती. मग ती जी 4 लोक जी आहेत ती कुठे आहेत. अजून इंडस्ट्रीमध्ये कित्येक माणसं आहेत ज्यांना अजूनही कामाची गरज आहे, आणि गरज आहे, आणि चांगले चांगले कलाकार आहेत. मग ती माणसं कुठे आहेत जी त्यांना, मग त्यांनी अजून काहीतरी एखादी स्टेप उचलावी, मग त्यांच्याबद्दल हे असे मेसेजेस लिहिले जातील का. करेक्ट करेक्ट. पण आहे स्ट्रगल खूप आहे, अनेक वेळा वाईट विचार येऊन गेले, पण सुमिरन आहे, आई आहे, माझी मावशी आहे, माझ्या खूप चांगल्या चांगल्या मैत्रिणी आहेत. असा एकदा विचार येऊन जातो डिप्रेशनचा, एकटेपणाचा, पण दुसऱ्या क्षणी माझ्या सगळ्या मैत्रिणी अशा झडप टाकून माझ्यावर येतात ना की मग वाटतं अरे थोडा वेळ मला एकट्याने घालवू द्या. वा. पण लॉकडाऊनचा आता तू उल्लेख केलास, पण त्याच्या आधी सुद्धा तू बरीच वर्ष, म्हणजे तू खूप आधीपासून काम करतेस, 40 वर्ष. ही 5 वर्ष मी सोडून देते, मी नाही कन्सिडर करत. पण आधीच्या 35 वर्षामध्ये कधी स्ट्रगल झाला कामासाठी की आता आपल्याकडे कामच नाहीये, का कामातनं काम येत गेलं? कामातनं काम. तेव्हा खरोखर अशी वेळ होती ना की राजन वागदरेंनी शशिकांत देशपांडेंना माझं नाव सजेस्ट केलंय, यांनी अजून कोणाला तरी केलंय, त्यांनी अजून कोणाला तरी, अरे हमारे यहाँ पे वो छोटी लड़की है ना, आप उसको ट्राई करो, अच्छा एक बार बुला तो लो, देख तो लो, आपके रोल में अगर वो फिट है तो उसको ले लो. असं कामातनं काम मिळत गेलं तेव्हा लहानपणी. आता सगळी गणितच बदलली आहेत. गणित एकतर ऑडिशनवर आणि फॉलोअर्सवर. मी हे म्हणते ना की मी जेव्हा फॅमिली नंबर 1 करत होते, किंवा आमच्या लहानपणीचं इंस्टाग्राम असतं तर आम्ही आज मिलियन्स मध्ये खेळलो असतो की. मे बी मी चुकीच्या काळात जन्माला आले, किंवा काय म्हणतात ते, चंद फॉलोअर्स मेरा करिअर नाही तय कर सकते, असं मी अजूनही म्हणते की त्यांच्या जीवावर मला कामं नका देऊ. माझ्या एखाद्या पोस्टवर ज्या लाईक्स येतात किंवा व्ह्यूज येतात त्याच्यावरनं मला काम नका देऊ. माझं काम मी केलेलं आहे ते बघा, आणि त्या ऑडिशन द्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही. तो काय म्हणतात ते आजकालचा भागच आहे. पण इतकं काम करत असताना ना एक अशी मुवमेंट असते जी आपल्यासाठी शायनिंग मुवमेंट असते. मला आजच्या या तिची गोष्टमध्ये PNG स्पेशल शायनिंग मुवमेंट तुझी ऐकायला आवडेल, की तुझ्या मते की ती भूमिका तुझ्यासाठी शायनिंग मुवमेंट ठरली, ती कोणती आहे? माझं गुजराती नाटक आत्ता जे सुरू होते. कारण माझ्या वयापेक्षा खूप मोठ्या बाईचा मी रोल करते. ऑलमोस्ट मी रोहिणी ताईंच्या वयाच्या बाईचा रोल करते. मला मुलं आहेत, सुना आहेत. मला कधीच कोणी मोठी बाई म्हणून एक्सेप्ट करत नाही, त्यामुळे माझ्यासाठी तो एक चॅलेंज होता.
माझं गुजराती नाटक ऐश्वर्या ब्युटी पार्लर हो. हे माझ्यासाठी मोठा माइलस्टोन, कारण मला बऱ्याच गोष्टी त्या नाटकाने दिल्या. परत एक मी गुजरातीमध्ये माझा एक कमबॅक त्या नाटकाने झाला. ते नाटक अख्खं सिरियस आहे, कारण प्रत्येक बाई सिरियस आहे, पार्लरमध्ये येऊन रडतेय, प्रत्येक बाई आपली व्यथा येऊन मांडतेय. आणि एकटं माझं कॅरेक्टर होतं की मी आतून अशी हाक मारायचे आणि लोक असे रिलॅक्स व्हायचे की वाव आली, सुधा काकी आली, आता मजा येणार. सो हे अप्रिसिएशन जे लगेच मिळतं. सेकंडली गुजरातीमध्ये कर्टन कॉलची काय म्हणतात ते आपण, कर्टन कॉल कंपल्सरी असतो. रोहिणीताईंच्या आधी माझं नाव घेतलं जायचं. लोक टाळ्या शिट्ट्या मारून थांबायचे नाहीत, इतकं त्या नाटकाने दिलं. येस, त्यामुळे ऐश्वर्या ब्युटी पार्लर इज बेंचमार्क ऑफ माय लाईफ. क्या बात. तुला आठवतं तुझी फर्स्ट पे किती रुपये होता? 100 रुपये. हो, कारण अगदी आधीची नाटकं जी होती ना, लिटिल थिएटरची किंवा काही, ते मला आठवत नाही की पैसे मिळत असतील किंवा नसतील मिळत, पण तेव्हा आमचे आई वडील ना आपल्या मुलीला पैसे मिळत आहेत म्हणून तिथे पाठवायचं या मेंटॅलिटीचे नव्हते. घरं त्यांची त्यांच्या नोकरीवर किंवा बाकीच्या गोष्टींवर चालत होती. आपल्या मुलीला काहीतरी करायला मिळतंय आणि तिला ते आवडतंय म्हणून आपण तिला ते करायला देणं ही त्यांनी जबाबदारी मानली आणि मला करू दिलं. पण मी जशी मोठी झाले आणि मला सुयोगमध्ये आसामीसाठी विचारलं, तर ते पहिले 100 रुपये. वा. पण या इतक्या वर्षात तू अनेक छान छान कलाकारांबरोबर काम केलंय आणि प्रत्येक कलाकाराची एक वेगळी शैली आहे. मला सांग, आज जर मी तुला विचारलं तुझ्या गोष्टीतले या प्रत्येक कलाकाराबरोबरचे अनुभव, तर तुला आज कोणाकोणासोबतचे अनुभव शेअर करायला आवडतील की ज्यांच्याकडनं काही ना काही गोष्ट तू स्वतःकडे आवर्जून ठेवलीस? आसामीमध्ये अमिताताई काम करायची. आसामीमध्ये अमिताताईंनी स्वतःच कॉस्ट्युम पण केले होते. सो तिची ती एक ऍक्ट्रेस आणि कॉस्ट्युम ऍट अ टाइम 2 भूमिका करण्याची जी काय नॅक आहे, किंवा मी ऍक्ट्रेस म्हणून किंवा मी पूर्णा जोशी म्हणून असे कपडे घालीन, त्याच वेळेला सरोज खरे एक वेगळ्या स्टाईलची बाई असेल, ती वेगळे कपडे घालेल, तिच्या मुलीचा रोल करणारी शरी आहे ती वेगळे कपडे फ्रॉकमध्ये असेल, किंवा त्याच्यात असं दाखवलं होतं की पूर्वी फ्रॉकला असे पट्टे असायचे ना, बेल्ट, तर तो एक बेल्ट तुटलेला आहे आणि हे कंटिन्युटी मध्ये होतं. एक बेल्ट तुटलेला आणि त्याचं दुसरं टोक माझ्या तोंडात असायचं. इतकी छोटी मी त्या नाटकात होते. सो अमिताताईला मी ऑलमोस्ट 600 प्रयोग नऊवारी साडी नेसताना पाहिलंय. सो मी आता तुला असं सांगू शकते नऊवारी साडी कशी नेसायची. किंवा मी फॅमिली नंबर 1 करत असताना त्यात एकदा ह्या पण होत्या, आसावरी जोशी पण होत्या, आणि काही कारणाने आमची जी आधीची आई होती तिने सिरियल सोडली. पण आसावरी जोशी ही तिच्या लुक्सच्या बाबतीत इतकी पर्टिक्युलर, मेरा इधर से क्लोज लीजिए, हे जे शिकणं असतं की आम्ही आपलं काय करा ऍक्टिंग, आपल्याला हे कळत नाही की मी ह्या प्रोफाईलमध्ये चांगली दिसते का ह्या प्रोफाईलमध्ये, किंवा माझ्या स्किनला कुठची लिपस्टिक चांगली दिसते, किंवा मी कसे केस बांधले की माझा चेहरा असा छान पॉइंटेड दिसू शकतो. आणि त्या काळात आसावरी खूप बारीक झाली होती, त्यामुळे इतकी सुंदर दिसायची. तिला बघत बसण्यात कित्येकदा माझे सीन्स निघून गेलेले आहेत असं म्हणता येईल. आता रोहिणीताईंबरोबर काम करताना खूप मजा आली. किंवा मी कित्येकदा नाटकात असं होतं की मी एका कोपऱ्यात उभी असते आणि त्या स्टेजवर वावरत असतात, ती सहजता रोहिणीताईंची. किंवा काही वर्षापूर्वी मी नम्रता आवटे कॉमेडी एक्सप्रेसमध्ये काही काळ आम्ही एकत्र काम केलं, किंवा आमची दोघींची एक ग 6 जणी नावाची सिरियल झाली. काही गोष्टी नम्रता माझ्याहून लहान आहे, इनफॅक्ट आमचा बर्थडे पुढे मागे आहे, माझा 28 ऑगस्ट तिचा 29 ऑगस्ट. काही गोष्टी नम्रताकडनं खरंच शिकण्यासारख्या आहेत. ती मला म्हणाली एकदा, एका इव्हेंटसाठी बोलवणं आलं होतं, ज्याचे इव्हेंटचे पैसे खूप कमी देणार होते. तेव्हा तिने मला सांगितलं, न्यू नाही म्हणायला शिक,
आज नाही म्हणशील, उद्या नाही म्हणशील, परवा नाही म्हणशील, कधीतरी समोरचा माणूस किंमत वाढवणार आणि आपणच आपली किंमत वाढवायची. करेक्ट. तू उद्या 5,000 जाऊन केलंस तर तुझी ग्रोथ व्हायला तेवढा वेळ लागणार. पण तू एक अमाऊंट ठरव की मी एवढ्याहून खाली अमाऊंटचे इव्हेंट्स करणार नाही. मग तुझ्याकडे लोक त्याच अमाऊंटचे इव्हेंट असतील तेव्हा येतील. सो नाही म्हणायला शिक. आणि शिकायला काय ग, लहानांकडनंही काहीच प्रॉब्लेम नाही. पण तू आता इव्हेंटचा उल्लेख केला. खरं तर ना इव्हेंट ज्यांना आपण सुपाऱ्या असं म्हणतो, ज्या थोडीफार प्रमाणात आपल्याकडे फायनान्शियल स्टेबिलिटी येतात आपल्या आयुष्यात. नो डाऊट आपण ऍक्टिंग मधनं करत असतो, पण या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात. हे सगळं करत असताना ताई तुला इतक्या वर्षात कधी पैशांची चणचण जाणवली की सर्व्हायव्हलचाच प्रश्न असतो ना आपल्या? सर्व्हायव्हलचा प्रश्न तर मी तुला म्हटलं तसं मी मार्च पर्यंत सुमिरनची 10वी आहे म्हणून मार्च पर्यंत मी मालाडमध्ये राहणार. त्याच्यानंतर मी माझ्या आईच्या घरी बोरिवलीला शिफ्ट करणार. कारण मी मालाड हा एरिया ना, इकडे मेट्रो, इकडे SV रोड, इथे रेल्वे स्टेशन जवळ, प्लस मालाडमध्ये ना आता खूप रिडेव्हलपमेंट होतंय. त्यामुळे जागांचे रेंटचे भाव इतके वाढलेत की आत्ता या क्षणी माझं असं होतं की मी त्या घरात राहत नाही, माझा मुलगा त्या घरात राहत नाही, कारण अर्ध्याहून अधिक वेळ तो शाळेत असतो नाही तर क्लासेसला असतो. सो त्या घराचा जर आम्ही उपभोगच घेऊ शकणार नसलो तर ते घर का ठेवायचं? आणि ऑफकोर्स ते रेंटेड घर आहे. त्याची 10वी होईपर्यंत त्याच्या शाळा आणि माझ्या कॅफेच्या जवळ ते आहे म्हणून मी ते घरामध्ये राहणार. मग मी ते माझ्या आईच्या घरी, हक्काच्या घरी जाईन. कारण आता मी दुसऱ्याची पार्टी असलेल्या घरात राहते. पण येस, तू म्हणतेस तसं चणचण अनेक वेळेला भासते. कारण 10 रुपये असतील तर 100 हवेत, 100 असतील तर 1000 हवेत, 1000 असतील तर 10,000 हवेत. आणि प्लस आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या गोष्टी आपण एवढ्या वाढवून ठेवल्यात ना की मी आता कॅफे आहे तर कॅफेला मी दिवाळीला साधंसं नाही ठेवू शकत. बरोबर. मला त्याच्यासाठी काय म्हणतात शो बिझनेस आहे परत तो, त्याला सजवायलाच हवं. त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी काय मी कुणाकडनं मागायच्या? चहा प्यायला आलेल्या माणसाकडनं मागू की मेरा कॅफे डेकोरेट करना है तो आप जरा 50 के बदले 60 रुपया दे दो? नाही, त्या माझ्याच खिशातनं जाणार ना. सो सर्व्हायव्हलचा अनेक वेळेला प्रॉब्लेम्स येतात आणि चालू आहे त्यातनं हळूहळू हळूहळू बाहेर पडणं चालू आहे आणि पडणार, खात्री आहे, विश्वास आहे. हा, मला तुझा कॉन्फिडन्स आणि ही पॉझिटिव्हिटी खूप आवडते आता. हे मी तुला सांगू, हे मला असं बनवलंय. मला सुमिरननी, आईनी, माझ्या काही मैत्रिणींनी तू निगेटिव्ह बोलूच नकोस, तू मॅनिफेस्टच पॉझिटिव्ह कर. बरोबर आहे. सो तसंच होणार आणि आता तशी मी झालीये. किती मस्त. आणि ना या सगळ्या गोष्टींना डिरेक्टली लिंक करतात आपल्या मेंटल हेल्थची, की आपण किती प्रायोरिटाईज केली पाहिजे आणि त्याच्याकडे किती लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे सेपरेशन, घटस्फोट, सिंगल मदर हे शब्द बोलायला जरी असे इझी असले ना तरी ते तुम्हाला बॅक ऑफ द माइंड खूप प्रेशर देऊन जातात. मला सांग, तू किती प्रायोरिटाईज करतेस तुझी मेंटल हेल्थ किंवा किती लक्ष देतेस? आणि याआधी कधी ते डिस्टर्ब झाली होती जी तुला खूप सुधारावी लागली नंतर? हो, मी म्हटलं तसं की जेव्हा हे सगळं झालं तेव्हा सुमिरन फक्त 10 वर्षाचा होता आणि जेव्हा डिवोर्स झाला तेव्हा 12 वर्षाचा. 2 वर्षांनी आम्ही डिसिजन घेतला आणि आमचा लगेच डिवोर्स लकीली झाला. त्याला समजवायचं, कारण मी एक पूर्णपणे नवीन आयडेंटिटी स्वीकारली होती. माझं नाव वेगळं होतं. सुमिरनच्या शाळेत एका मुलाने दिवाळीच्या सुट्टीनंतर येऊन टीचरला सांगितलं की अब मेरा नाम ये लगने वाला है. तर मुलांनी त्याला येऊन विचारलं की क्यों, अब तू नाम क्यों चेंज करेगा? तर ही सेड की अब मेरी मॉम मेरी गार्डियन है अँड माय मॉम अँड डॅड आर डिवोर्स्ड. हे कुठेतरी त्याने डोक्यात घेतलं. त्याने मला विचारलं की आई, या सगळ्यानंतर माझं नाव काय लागणार? म्हटलं डिवोर्स कोणाचा होतोय? पण ऑफकोर्स तुझा. म्हटलं मग माझं नाव बदलणार, तुझं नाव नाही बदलणार.
हे जेवढ्या शांतपणे त्याने विचारलं, कदाचित त्याच्या मनात खूप ह्याच्याबद्दल विचार झाले असतील, पण गजब लेवलचा प्रॅक्टिकल मुलगा आहे. आणि मी म्हटलं तसं की ह्या माझ्या मुलाने मला ना, नाहीतर अगदी माझ्या जवळच्या मैत्रिणींचे डिवोर्स झालेले मी पाहिलेत, आणि मुलं काय वेड्यासारखी बिथरतात, स्पेशली बॉईज. कारण मुलींमध्ये ना सामंजस्य असतं, पण मुलगे, तुझा डिवोर्स झाला म्हणजे तुझंच काहीतरी चुकली असणार, तू पप्पाला सॉरी म्हण, तू डॅडाला सॉरी म्हण, हे सगळं मी समोरून ऐकलेलं आहे. आणि ह्या सगळ्या याच्यात माझ्या मुलाने इतकं काय म्हणतात ते, ह्या सगळ्याच्यात मला त्याने इतका सपोर्ट केला ना, की मला असं झालं की तो इतका तयारीचा आहे. किंवा मी कशासाठी सांगायचं की माझ्या मुलासाठी तरी तू परत ये, हे का सांगायचं? जर माझा मुलगा प्रिपेअर्ड आहे तर मला प्रिपेअर व्हायचं आहे. आणि 1 डे 2 डे 3 डे थोडी थोडी करून प्रॅक्टिस करून झाले. आता मी ॲट पीस आय एम. अबे जा, नाही जरूरत आहे तेरी. आता मी ह्या लेवलवर आले. आता तर मला कुणाचीच गरज वाटत नाही, खरंच सांगते. माझा मुलगा, माझी आई माझ्या पाठीशी आहेत, माझे काही राखीव माणसं माझ्या पाठीशी आहेत. आता मला, तू मगाशी म्हणालीस तसं, रिलेशनशिपमध्ये परत यावंसं वाटतं का? नाही. त्या माणसाची जागा घेणारा माणूस जोवर येत नाही तोवर विचार नाही करणार. कारण ट्रूली अजूनही आय बिलीव्ह खूप जबाबदारी असते समोरच्या व्यक्तीवर, की तोही काही वाईट प्रसंगामधनं आलेला असेल, मीही काही वाईट प्रसंगामधनं आलेली आहे. मला शब्द त्याच्यासमोर बोलताना खूप सांभाळून बोलावे लागणार. ॲट द सेम टाईम आता सुमिरन एवढा लहान नाही आहे की मी उठले आणि कुणाही बरोबर काही रिलेशनशिप केलं. त्याला आज सगळं कळतंय. त्यामुळे नाही, येस, अशा प्रकारे करतेस तर मेंटल पीस तर छान आहे. आणि जप करते. तुझा विश्वास आहे देवावर? खूप जास्त. आणि देवावर हा विश्वास आहे की मी कुणाचं वाईट केलेलं नाही, तू माझं वाईट करणारच नाहीस. हे जे तू केलंयस ह्याच्यात काहीतरी तुझी योजना आहे. खरंय, 100%. मला अजून स्ट्रॉंग, मी आहे स्ट्रॉंग, अजून स्ट्रॉंग करण्यासाठी हा आयुष्यातला भाग तू माझ्या आयुष्यात आणलास, असं मी मानते. खूप मस्त. पण आत्ता जसं मी मगाशी मालिकेचा उल्लेख केला, सुरू आहे आता मालिका, पण नाटक सुद्धा सुरू आहे तुझं गुजराती, ऐश्वर्या ब्युटी पार्लर. पण या पलीकडे कुठली अशी भूमिका आहे ताई की जी अजूनपर्यंत तुझ्याकडे आली नाही आणि तुला करायची आहे? असं नाही मी म्हणत. मी आलेलं काम आपलं म्हणून करते. हा, मधल्या काळात तू म्हणशील ना, तर अगदी लॉकडाऊनमध्ये माझी एक मैत्रीण प्रेग्नेंट होती आणि ती सिरियल सोडणार होती, हिंदी सिरियल चालू, आणि त्यात मला त्या रोलसाठी विचारलं गेलं. आणि ती जरा एका वेगळ्या कास्टवरची सिरियल होती. सगळं झालं आमचं, पेमेंटचं बोलणं झालं, सगळं डन झालं. आणि तो काळ माझ्यासाठी असा होता की मला पुन्हा उभं राहायचं होतं. सो तेव्हा ती जर भूमिका मला मिळाली असती ना, नॉट फॉर नेम अँड फेम, पण मला सर्वायवलसाठी ती, हा, कारण हिंदी सिरियल एक तर बजेट चांगलं, आणि सेकंडली त्यांनी मला जे सांगताना बजेट सांगितलं होतं त्याच्यात म्हणजे, आणि ती पुढे त्याच्यानंतर 5 वर्ष सिरियल चालली. सो मला असं होतं की चलो बॉस, आपण पडलो पण आपल्याला परत उभं राहायची संधी देव देतोय. पण तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तू गोरी आहेस, आप फेयर हो ना, इसलिए हम लोग थोड़ा सोच रहे हैं कि आपको ये रोल के लिए पूछे कि नहीं. मतलब क्यों? तो बोले नहीं, ये थोड़ा नीच जाति का सीरियल है, तो इधर ऐसा है, गोरे मतलब ऊंच जाति के, काले मतलब नीच जाति के. तो माझं असं झालं, मेकअप करो ना. हमारे यहाँ पे मराठी में एक पूरा सीरियल है जिसमें एक लड़की को पूरा काला बनाया जाता है. तेव्हा रंग माझा वेगळा चालू होता, किंवा आत्ताची जी सिरियल आहे. पण तो म्हणाले नहीं, वो मराठी में चलता है, हिंदी में हमको काली ही लड़की चाहिए. सो तेव्हा जर असं एकतर सॅड वाटलं की ऑफकोर्स तो काळ त्यांना दाखवायचा होता, त्यामुळे त्यांनी त्या रोलसाठी नाही निवड केली. पण
ते एक म्हणतात ना, ते एक दुःख, त्या स्पेसिफिक रोल बद्दल मला तो रोल नाही तू विचार मिळाला. करतेस रिजेक्शनचा पण आलेल्या? हो, कारण जर जर मी रिजेक्ट नाही झाले तर आपण समजा तो रोल मला मिळाला तर आपण लगेच एक आर्थिक गणित बसवतो ना, की ओके ते किती म्हणतायत 8 ते 10 दिवस, ओके अच्छा असं, म्हणजे 10 दिवस लागणार असतील तर मी पुढे अजून एखादी काहीतरी सिरियल घेऊ करू शकतेस. शकते का, किंवा एखादं नाटक करू शकते का. 10 दिवस गचकन कमी होणं म्हणजे परत कोलमडतं ना सगळं. करेक्ट. किती एक एक गोष्टींचा विचार करत करत पुढे जावं लागतं ना. खूप. तू मगापासून तुझ्या मैत्रिणींचा उल्लेख करतेस. खरं तर आपल्या इंडस्ट्रीमध्ये ना 2 प्रकारची माणसं भेटतात. एक असतात ती आपल्याला दुनियादारी शिकवतात, चांगली वाईट, आणि एक आपली माणसं असतात. यांच्यापैकी मला तुला दुनियादारी शिकवणारी माणसं सांग, मे बी ते अनुभव सुद्धा असतील, की ही माणसं आली आणि धन्यवाद, शिकलो आपण छान काहीतरी. मी धन्यवाद देण्यासारखी माणसं. म्हणजे अनुभवांनी शिकवलं का कोणी शिकवली दुनियादारी? येस, माझी खूप वर्ष जुनी मैत्रीण आहे नंदिनी वैद्य. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती माझ्या बरोबर आहे. आणि 2 मुलींची मैत्री एवढी वर्ष टिकणं खरं तर खूप कठीण असतं. खरंय. पण मी तिला मजेत म्हणते, तू मला लहानाचं मोठं होताना पाहिलंयस आणि मी तुला मोठ्याचं म्हातारं होताना पाहिलंय. आणि खूप गोष्टी आमच्या दोघींच्या लाईफमध्ये खूप सिमिलर घडल्या आहेत. त्यामुळे ती आत्ता एका वेगळ्या सिरियलमध्ये बिझी आहे. लकीली आमच्या दोघींच्या बाबतीत असं होतं ना, की आम्ही बिझी झालो की दोघी एकत्र बिझी होतो. आणि ती ऑल द वे मुलुंडून उठून इकडे मीरा रोडला येते आणि मी मालाडून उठून ठाण्याला जाते. सो आम्ही अशा क्रॉस होत असतो. सो एक नंदिनी आहे जी छोट्यात छोट्या गोष्टी आणि मोठ्यात मोठ्या गोष्टींमध्ये माझ्याबरोबर आहे. त्याच्यानंतर मी उल्लेख करेन, माझ्या 4 मैत्रिणी आहेत. आम्ही कॉमेडी एक्सप्रेस जेव्हा करत होतो तेव्हा जी सिंगर होती अक्षता सावंत, किंवा आमचे जे म्युझिकवाले होते अमीर हडकर, त्यांची बायको, म्हणजे तिचा खरं तर आमच्याशी मैत्री होण्याचा काही संबंध नाही, पण ती फ्रेंडली आहे त्यामुळे आमची छान मैत्री झाली. तेव्हा आमची जी कोऑर्डिनेटर होती ती शिवानी जोग, आणि आमची एक ॲक्ट्रेस फ्रेंड परी तेलंग. आमचा 5 जणींचा असा घट्ट ग्रुप आहे. ह्या ग्रुपमध्ये अनेक लोकांनी येण्याचा प्रयत्न केला, ना ह्यातनं कोणी कमी होत आहे ना ह्याच्यात आम्ही कोणाला ॲड होऊ दिलं. पण जेव्हा माझ्या या आयुष्यातला खूप कठीण प्रसंग होता तेव्हा ह्या मुलींनी मला खूप सपोर्ट केला, मेंटली, फिजिकली, वेळप्रसंगी फायनान्शियली. हे विचारणं सुद्धा की नियती तुला काही गरज आहे का, कोणीही विचारत नाही. खरंय. कोणीही विचारत नाही, पण त्या लोकांनी मदत केली, सगळ्या पद्धतीने मदत केली. किंवा सुमिरन हा त्यांच्यासाठी मैत्रिणीचा मुलगा म्हणून नाहीये, तो आमच्यातलाच आहे. आता तर तो मोठा झालाय, तो सगळ्यांना ताई मावशी म्हणतो, त्यामुळे तो क्लोज आहे. तो एक आमचा ग्रुप आहे. आणि सई रानडे आणि मी, आम्ही लेक माझी दुर्गा एकत्र सिरियल केली. त्या सिरियल दरम्यान कनेक्ट खूप छान झालो. सई ही माझी पक्की क्रिटिक आहे. मला खूप नटायला, खूप ज्वेलरी घालायला, असं सगळं खूप आवडतं. आता कुणाच्या लग्नाला जायचं असेल आणि मी आपलं तिच्यासमोर एकदा तिला दाखवते की मी एवढी तयार, ते गळ्यातलं काढ, त्या एवढ्या बांगड्या कशाला घातल्यास, त्यातल्या 4 कमी कर. म्हणजे ती म्हणते की ते ओव्हर दिसतंय, सटल राहा. सो हे सुद्धा सांगणारं कोणीतरी लागतं. आणि ही का मला सांगते, हिला काय प्रॉब्लेम आहे, मी नटून गेले, हाही विचार माझ्या मनात कधी येत नाही. खूप महत्वाचं आहे हा विचार नाही येणं. हा, त्यामुळे ती. आणि तुझी पण मैत्रीण आहे स्नेहा आणि अक्षता. अक्षता नाईक आणि स्नेहा अशोक मंगल काटे, ऋषीची बायको, काजलची बहीण. ह्याही 2 माझ्या मैत्रिणी आहेत. पण मला सांग, जर आता मी तुला विचारलं की 40 वर्षाची ही जर्नी या क्षेत्रातली रोलर कोस्टर होती, स्मूथ होती का कशी होती? स्मूथ तर अजिबातच नव्हती. पण या सगळ्यात ना मी माझ्या सासूबाईंची खरंच आठवण काढीन, कारण त्यांचा माझा बॉन्ड खूप सुंदर होता. काही गोष्टी ज्या त्यांच्याकडनं शिकले, काही गोष्टी ज्या त्यांनी बोलून ठेवल्या आहेत त्या मी विसरूच शकत नाही. आणि पुढे जाऊन जेव्हा
सुमिरनचं लग्न होईल, जेव्हा मी सासूच्या भूमिकेत असेल ना, तेव्हा मी हे सगळं लक्षात ठेवून तशी वागेन. मला त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं, मी जर सासू राहिले ना तर तू सूनच राहणार, पण मी जर आई झाले तर तुला मुलगी होण्याशिवाय पर्यायच नाही. तू तुझ्या घरी तुझ्या आईशी जशी भांडतेस ना तशी माझ्याशी भांड. त्यांना खूप वर्ष मूल नव्हतं, त्यांना माझा एक्स हजबंड खूप वर्षांनी झाला होता, त्यामुळे त्या म्हणाले की मला ना मुलगा आहे, मला मुलीचं काय मजा असते ती कधी अनुभवायलाच नाही मिळाली, सो तुला काय करायचं ते कर. सो सुमिरन झाल्यानंतर 6 महिन्यात मला कॉमेडी एक्सप्रेससाठी विचारलं गेलं, आणि तेव्हा ना त्यांची तब्येत जरा नरम गरम होती. बरं, त्या स्वतः नोकरी करायच्या, त्या आमच्या मालाडमधल्या एका मोठ्या शाळेत प्रिन्सिपल होत्या, खूप वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. पण समोरून त्यांनी माझ्या आईला विचारणं की हिच्या एवढ्या सुंदर सुंदर उंच बारीक मैत्रिणी स्ट्रगल करतायत आणि त्यांच्याकडे कामं नाही आहेत, त्यात ही बुटकी जाडी लोक अपॉर्च्युनिटी म्हणून बोलवतायत, तर तिला जाऊ देत, बाळाला आपण दोघी मिळून सांभाळूया. हे समोरून एका सासूने म्हणणं हा खूप मोठा सपोर्ट होता. त्यामुळे ह्या गोष्टी ना लक्षात राहतात त्यांनी केलेल्या. आता त्या हयात नाहीत, पण त्यांच्या गोष्टी लक्षात राहतात. क्या बात यार, खूप मस्त आणि फार छान छान अनुभव आहेत तुझ्याकडे. आणि आपण या आधी सुद्धा भेटलो होतो एका वेगळ्या कार्यक्रमासाठी, पण हे एवढं सगळं अंडू कॅफे मध्ये पण आली होती. येस, आणि एवढं सगळं जर्नी माहीत नव्हती तेव्हा जी आज उलगडली. ताई, थँक्यू सो मच, तू वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. अजून तर खूप छान छान भूमिका करायच्या आहेत, अशा सुंदर काम करत राहा आणि खूप स्ट्रॉंग आहेस आणि पॉझिटिव्ह आहेस, अशीच राहा. क्यूट. थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.